नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती जी आहे ती 620 इतक्या जागेसाठी निघालेली होती. तर याची एक्झाम जी आहे ती 15 ते 19 जुलै दरम्यान झालेली होती आणि आता महिना चालू आहे नोव्हेंबर. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, तर या ठिकाणी 4 महिने जवळपास उलटून गेलेले आहे. 4 महिने. आणि आता याची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे, तर तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती रिलीज झालेली आहे. सेकंड रिस्पॉन्स शीटपर्यंत याची प्रोसिजर आलेली आहे. तर बघा, याची पहिली रिस्पॉन्स शीट कधी रिलीज झाली होती. याची पहिली रिस्पॉन्स शीट रिलीज झाली होती 1 ऑगस्टला. पहिल्या रिस्पॉन्स शीट रिलीज करण्यासाठी जर या ठिकाणी जे आहे ते TCSने थोडा उशीर लावलेला होता, 5-6 दिवसाचा. कारण की TCS बहुधा काय करत असते, एक्झाम झाली की 5 दिवसात ॲन्सर की देत असते, फर्स्ट ॲन्सर की. पण या ठिकाणी थोडा उशीर लागला होता. आणि त्यानंतर बघा, 1 ऑगस्टला फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली आणि त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीटची तारीख होती 9 सप्टेंबर. परंतु 9 सप्टेंबरला न येता या ठिकाणी जवळपास 2 महिन्याचा उशीर होऊन 31 ऑक्टोंबरला तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आली. तर हा 2 महिन्याचा उशीर का झाला, तर त्यामागे एक कारण होते. तर या ठिकाणी कोर्ट केसचा मॅटर चालू होता. तर कोर्ट केस नेमकी काय होती, तर बघा, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये काही कंत्राटी बेसवर काम करणारे जे हे आहे कारागीर आहेत, तर त्यांचे असे म्हणणे होते की आम्ही इथे कंत्राटी बेसवर काम करत आहोत, तर तुम्ही जी नवीन वॅकन्सी काढली ती न काढता आम्हालाच त्या पदावर जे आहे ते परमनंट रुजू करा. तर असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी ते कोर्टात गेलेले होते आणि त्यामुळे कोर्टाने तात्पुरतं याच्यावर स्थगिती आणली होती की तुम्ही याची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती सध्या रिलीज करू शकत नाही. त्यामुळे सेकंड रिस्पॉन्स शीट रिलीज करण्यासाठी एवढा उशीर लागला होता. तर आता ती कोर्ट केसचा मॅटर जो आहे तो थोडा सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळे आता डायरेक्ट तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती 31 ऑक्टोबरला रिलीज झालेली आहे. तर या ठिकाणी तुमचे मार्क्स वगैरे किती होते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता किती झाले आहे ते सुद्धा तुम्ही सांगा. तर बघा, आता खूप साऱ्या मुलांचा असा मेसेज येत आहे की सर आता सेकंड रिस्पॉन्स शीट तर याची आली, पण आता सेकंड रिस्पॉन्स शीटनंतर नेमकी प्रोसिजर काय होणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 620 जागा होत्या आणि सर्वात जास्त जागा होत्या या ठिकाणी टायपिस्ट क्लर्क टायपिस्टच्या 135 जागा होत्या. आणि त्यानंतर बघा, स्टाफ नर्सच्या 131 जागा होत्या आणि लेखा लिपिकच्या 58 जागा इतक्या होत्या. तर हे टॉपचे पोस्ट आहे. यामध्येच सर्वात जास्त मुलांनी हे फॉर्म भरले होते आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन जे आहे ते यापैकी क्लर्क टायपिस्ट या पदासाठी असणार आहे आणि स्टाफ नर्ससाठी असणार आहे. तर ज्यांनी कोणी क्लर्क टायपिस्ट आणि स्टाफ नर्ससाठी फॉर्म भरले त्यांनी आपला स्कोअर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांना किती स्कोअर म्हणजे किती मार्क्स जे आहे त्यांची सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये येत आहे. तर आता मॅक्झिमम मुलं जे आहेत या 2 पद भरणार आहे. तर आता सर्वची अशी मॅसेज येत आहे की कट ऑफ जी आहे ती नेमकी किती जाऊ शकते, तर त्यावर आपण येणार आहोत. तर त्याआधी बघा, यानंतर प्रोसिजर काय होणार आहे. तर आता 31 ऑक्टोबरला तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर यानंतर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की 1 महिन्याच्या आत नेक्स्ट 1 मंथमध्ये तुम्हाला याची मेरिट लिस्ट पाहायला मिळण्याचे खूप सारे चान्सेस आहे. म्हणजे बघा, नोव्हेंबरच्या शेवटी तुम्हाला याची मेरिट लिस्ट जी आहे ती बघायला मिळू शकते. आणि मेरिट लिस्ट बघायला मिळाल्यानंतर त्यासमोरील एक स्टेप पूर्ण होणार आहे. फायनल मेरिट लिस्ट आणि DVसाठी तुम्हाला मेल वगैरे येणार आहे आणि DVसाठीची जी पात्र उमेदवार आहे त्यांचीसुद्धा लिस्ट आता लागणार आहे. तर ही सर्व प्रोसिजर जी आहे ती एकतर आता इलेक्शनची आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या पहिले होणार नाही तर त्याच्या नंतर होणार, ते आपण काही सांगू शकत नाही. तर बघा मित्रांनो, बस इतकीच याची अपडेट होती. आता लवकरच याचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. पण याकडे जास्त फोकस न करता अजून खूप साऱ्या भरत्या ज्या आहे ते निघणार आहे. जवळपास या ठिकाणी अजून जे आहे ते 10-20 महानगरपालिकेच्या जागा ज्या आहे ते यायच्या आहे. त्यामुळे तुमचा हा केलेला अभ्यास काही वाया जाणार नाही, तो कामीच येणार आहे. त्यामुळे खचून न जाता, भलेही तुमचा स्कोअर कमी का आलेला नसेल, तुम्ही खचून न जाता तुमच्या अभ्यासाचा उपयोग करा, त्याला अधिकाधिक स्ट्रॉंग करा. तुमचं जे वीक पॉईंट आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न करा आणि तोच अभ्यास तुमच्या कामी येणार आणि तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे.
आणि GMCच्या जागासुद्धा भरपूर जागा निघणार आहे. या ठिकाणी GMC सोलापूर निघालेली आहे आणि बाकी जागासुद्धा निघणार आहे. तर याचा कट ऑफ जे आहे ते सांगणे थोडी मुश्किल आहे. परंतु बघा मित्रांनो, जरीही तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो कमी जाणार, पण कट ऑफ कमी जाणार नाही आहे. या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो 150च्या खाली तर जाणारच नाही आहे. कशाचा? क्लर्क टायपिस्टचा. तुम्ही समजून घ्या, क्लर्क टायपिस्टचा कट ऑफ जो आहे तो क्लर्क टायपिस्टचा कट ऑफ 150च्या खाली जाणार नाही. 150च्या खाली जाणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. कट ऑफ जो आहे तो 160 170 या रेंजमध्येच असणार आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त राहू शकतो. हा झाला क्लर्क टायपिस्टचा. तर तुम्हाला जर स्टाफ नर्सचा कट ऑफ जाणून घ्यायचा असेल तर त्यावर डिटेल व्हिडिओ आपण घेऊन येऊ. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर स्टाफ नर्सवर एक व्हिडिओ बनवा. तर स्टाफ नर्सची कंप्लीट डिटेल आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. कोणकोणते फॅक्टर येते कट ऑफवर परिणाम टाकतात आणि कोणकोणत्या फॅक्टरचा त्यावर परिणाम पडतो, सर्व आपण बघणार आहोत. आणि एक्झामची लेवल काय होती त्या ठिकाणी, आणि सोबत स्टाफ नर्समध्ये प्रेझेंटी किती होती, किती मुलं जे आहे ते त्या ठिकाणी ॲब्सेंट होते, सर्व डिटेलमध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊया. त्यानंतर बघा लेखा लिपिकसुद्धा या ठिकाणी इम्पॉर्टंट पोस्ट होती. त्यामध्ये सुद्धा भरपूर मुलांनी फॉर्म भरलेले आहे. पण मेन कॉम्पिटिशन या ठिकाणी आहे क्लर्क टायपिस्ट या पदासाठी. सर्वात मेन कॉम्पिटिशन क्लर्क टायपिस्ट या पदासाठी आहे. कारण की ही जे एक अशी पोस्ट आहे की ज्यांना कोणतेही ग्रॅज्युएट झालेले जे कॅन्डिडेट असतात ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. फक्त या ठिकाणी तुमची इंग्लिश 30-40 आणि मराठी 30 हे टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणे कंपल्सरी आहे क्लर्क आणि टायपिंगसाठी. तर मित्रांनो, तुमचं जर अजूनपर्यंत टायपिंग झालेलं नसेल तर लगेच टायपिंगसाठी ॲडमिशन करून घ्या आणि टायपिंगचं क्लास करून घ्या. 6 महिन्यामध्ये तुमचं जे आहे ते कोर्स होऊन जातो. आणखी जे आहे ते भरपूर जागा निघणार आहे महानगरपालिकेच्या, ज्यामध्ये लिपिक आणि टंकलेखकचे पोस्ट जे असणार आहे आणि त्यामध्ये टायपिंग जे आहे ते लागणार आहे. त्यामुळे टायपिंगचा कोर्स लवकरात लवकर करून घ्या. आणि ही जी सुवर्णसंधी येत आहे लिपिक क्लर्कच्या वॅकन्सी निघत आहे महानगरपालिकेमध्ये, ती संधी जी आहे ती पुन्हा कधी मिळेल हे तुम्हाला सांगता येत नाही. तर चला मित्रांनो, तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी काही तुमचे डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.